नमस्कार मंडळी, मी भारती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला, आज मस्तपैकी चकली करणार आहोत. एक नवीन रेसिपी आहे. खूप रेसिपी उशिरा झालेला आहे. ही सर्व आधीचीच व्हिडिओ आहे, पण दिवाळी संपली आणि त्यानंतर व्हिडिओ येत आहे, यासाठी समय असावी. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्या दिवशीच्या परवाच्या व्हिडिओत मी भाजणी केली होती आणि त्या भाजणीची आज आपण चकली करणार आहोत. त्याचे प्रमाण काढून घेतलेले आहे. तेही व्हिडिओ आपण पहा नक्की. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, मी त्या व्हिडिओची लिंक देईल. त्याही व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही. चला मग, एक बाऊल भरून मी चकलीची भाजण्याचे पीठ घेतलेले आहे आणि साहित्य काढलेले आहे. मिरची पावडर आहे, हळद, ओवा, तीळ आणि मीठ. आपण काही मसाले भाजणीत पण टाकलेले आहे, तर मग ते व्हिडिओ नक्की पहा. त्यासाठी याच्यात कमी मसाले आहे, पण खूप एक नंबर चकली होती. आवाज कुरकुरून एकदम तेवढे पीठ होते, तेवढेच मी पाणी घेतलेले. एक बाऊल भरून पीठ, ते एकच बाऊल भरून पाणी घेतलेले आहे. याची आपण खिशी करणार आहोत. खिशी म्हणजे थोडेसे पीठ आपण शिजवून घेणार आहोत, हाटून घेणार आहोत. एक नंबर चकली होते. कुठंच फुटत नाही, तुटत नाही, काटेरी होते, कुरकुरीत होते आणि पोंघ्यासारखी मधून नळ्या एकदम छान होतात, कुरकुरीत होतात. खूप भारी. तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच, तरी ह्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलेले आहे जेवढे शक्य झाले तेवढे. चला, पाणी थोडंसं गरम झालं, त्यात मसाले टाकून घेतलेले आहे आणि पाणीला उकळी लागलेली आहे छानपैकी. आता आपण बाऊल भरून घेतलेले पीठ हे व्यवस्थित, आता आपण जशी तांदळाची पापडाची खिशी घेतो त्याप्रमाणे खिशी घेणार आहोत. आपण याप्रमाणे कमीही घेऊ शकतो आणि याचप्रमाणे जास्तही घेऊ शकतो. थोडेसे पाणी काढून घेतलेले आहे मी, 1 कपभर, आणि ते साईडला ठेवलेले आहे. व्हिडिओ दाखवताना थोडे मागे पुढे झालं असेल. चला मग, तेवढे पण एक बाऊल भरून पाणी परफेक्ट होते. कुठंच कमी जास्त पाणी लागत नाही. हा माझा अंदाज आहे, तेवढे मला पाणी पूर्ण लागलेले आहे. आता मी खिशी छानपैकी घेऊन टाकलेली आहे, बघू शकता. कुठेही एकही गुठळी राहिलेली नाही पिठाला आणि जास्त पातळ नाही पीठ, जास्त घट्ट नाही, एकदम भारी झालेले आहे. तुम्हाला तांब्याने वगैरे घासायची किंवा परातीत हाताने गुठ्ठ्या वगैरे द्यायची काहीच गरज नाही आहे. बघू शकता आपण, एवढी सोपी पद्धत मला नाही वाटत यूट्यूबवर असेल. बघू शकता आपण, मी सर्व पीठ आता, आणि गॅस एकदम आधी फुल होतं आणि आता लो ते मिडियम होतं. आता गॅस बंद करून टाकलेले आहे आणि झाकण ठेवले होते 2 मिनटासाठी. आता खिशी खाली उतरवून भाजणीची परतीत टाकलेली आहे. आता थोडे हाताला पाणी लावून आपण मस्तपैकी जमा करून घेणार पीठ. सगळे टोपमधले पीठ काढून घेतलेले परतीत, बघू शकता आपण. आता पूर्ण पीठ आपण डो लावणार, त्याचा जमा करणार आहोत. एकदम खूप छान चकली होते, एकदम कुरकुरीत होते, अजिबात तेलकट होत नाही आणि एकदम त्याचं टेस्टही खूप छान आहे. हा साचा आहे कुरडाईचा, त्यातच ही चाळणी येते चकलीची. त्याला थोडेसे आहे आणि थोडेसे तेल लावून घेणार आहे मी. आणि खिशी घेताना एक पोह्याच खाण्याचा चमचाभर मी तेल टाकलेले होते, ते व्हिडिओ आहे. याला थोडेसे तेल लावून घेतलेले साच्याला आणि फिरून चकलीची चाळणी टाकून घेतलेली आहे, बघू शकता. आता थोडेसे पोषण घेऊन आपण त्याला सॉफ्ट करून टाकून घेणार आहे साच्यामध्ये आणि मस्तपैकी चकल्या आपल्याला जसा मोठी छोटी आवडेल त्याप्रमाणे चकली टाकून घेणार आहे, बघू शकता. फक्त स्मूथ करणं आहे थोडेसे आपल्याला, छोटे पोषण घेऊन. बघू शकता आपण. आता आपल्याला चकली टाकून घेणार आहे. हाताची सावली पडत आहे, तरी पण मी तुम्हाला नक्की दाखवेल. थोडासा व्हिडिओ गोल गोल फिरवत आपण चकली पाडून घेणार आहे. शेवटचे टोक आणि पहिला टोक व्यवस्थित चिमटीने दाबून घेणार आहे, कारण की तो तेलात टाकल्यानंतर सुटणार नाही. बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे काटेरीची चकल्या. पहिला टोक आणि शेवटचा टोक दाबून घ्यायचा. छोटेचे पोषण घेऊन आपण तेल तापले की पाहणार आहोत. जास्त कडकडीत नाही करणार तेल आणि जास्त थंड पण नाही ठेवणार. आधी फुल गॅस आहे, नंतर मिडियम करणार आहोत आपण.
आणि मस्तपैकी तेलाची बुडबुडे कमी झाले का संपले तर तेव्हा चकली काढून घेणार. एकदम कुरकुरीत होते. 5 ते 6 चकल्या मी टाकून घेतलेल्या आहे. कलर पण लगेच चेंज होतो तळल्यानंतर, आपल्याला समजतो. आलटीपलटी करून मी तळून घेतलेले आहे. दोन्ही साईडनं बघू शकता आपण. आवाज पण ऐकू शकता. आता दुसरी बॅच. म्हणजे अजिबात तेल खराब झालेले नाही. जसे तेल टाकलेले आहे तसे त्याच प्रमाणात राहिलेले. एकही चटणी विरघळलेली नाही किंवा तुटली नाही. सर्वांचे मोठे मोठे 3-3, 4-4 वेळेची चकली टाकून घेतलेली मी. खूप सोपी पद्धत आहे, खूप सोपी रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन असल्याने. सर्व चकली याच प्रमाणात टाकून घेतलेले आहे. बघू शकता किती छान झालेल्या चकल्या आणि भरपूर झालेल्या आहे. आवाजही ऐकू शकता आपण. एक मी तोडून दाखवते तुम्हाला. सर्व मोठे मोठे चकले आहे. कुठंही तेलकट झालेले नाही अजिबात.